चला बॅटर चला. तर नक्कीच मॅच मध्ये येईल मजा. मॅचला होईल सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या हातमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धीरज कातारा आणि अतुल कातारा ही जोडी मैदानाच्या हातमध्ये दाखल झाली आहे. शेटू 11 तलोजा संघ पाहतो. टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आई गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाली ह्या संघाला इन्व्हाइट केले. त्या संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. अतुल कातारा आणि धीरज कातारा. बरेच प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना मात्र लाईव्ह पाहतो आपण. माऊली कृपा यांच्या माध्यमातून ही लाईव्ह कव्हरेज केली गेली आहे. अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असतील, त्यांचं देखील आम्ही करतो स्वागत. चला, पंचांना देखील विनंती असेल स्टार्ट करायची आपल्याला. फिल्डिंग सजवून घ्या. चला, फिल्डिंग सजवून घ्या. लवकरात लवकर फिल्डिंग सजवून घ्या. विनंती असेल, वारंवार तुम्हाला अनाउन्समेंट करावं लागते, कारण की बरेच संघ ताबडतोब फिल्डिंग सजवून घेतात. तर स्ट्राईकला फलंदाज पाहू शकाल आपण धीरज कातारा आणि नॉन स्ट्राईकला असेल अतुल कातारा. अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज असेल P1चं षटक फेकण्यासाठी. पाहूया कुठल्या गोलंदाजावरती जबाबदारी सोपवणार. पंचांच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल आपण सुजित पाटील आणि प्रथम भोईर. ही मोठी जबाबदारी देखील त्यांच्या खांद्यावरती असेल, कारण की या स्पर्धेमध्ये ऑफिशियल पंच देखील पाहतो आपण. लालचंद गावण, वाघिलीवाडा, तसेच प्रशांत फडके, डोंगरीचा पाडा हे मात्र आत्ताच विश्रांती घेतली. लागोपाठ 4 सामन्यामध्ये त्यांनी पंचांची भूमिका केली आहे. आणि या मॅचमध्ये आता सुजित पाटील आणि प्रथम भोईर हे 2 पंच आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्याकडे देखील अनुभव आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झाला आहे. गोलंदाज फैसल हा गोलंदाज पाहायला मिळेल. अगदी वेगवान गोलंदाज. समोर धीरज कातारा, एक अष्टपैलू फलंदाज, फैसलच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल. स्टार्ट, गेम ऑन. पहिलाच बॉलला भिरकावून दिलाय अगदी मिडल ऑफ द बॅट आणि येतोय आउट ऑफ द पार. हा पहिल्याच बॉलवरती पहिलाच धनाकेबाज षटकार. दर वर्षाचे वर्षाला
आई गावदेवी माझी मौर माझे नवसाला आई गावदेवी माझी मौर माझे काही सुरुवात पाहायला मिळाली, दमदार सुरुवात पाहायला मिळाली. P1चं षटक, पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर दाखवली पहिल्याच बॉलवरती. हाफ ट्रॅकरचा बॉल, बॅटची एज जरूर लागली होती, परंतु संधी होती. सिंगल कंप्लीट झाली, स्ट्राईक रोटेट झाली. आता मात्र अतुल कातारा आला स्ट्राईक एंडला. पहिल्याच बॉलवरती धनाका पाहायला मिळाला, धमाका पाहायला मिळाला. धीरज काथारच्या बॅटमधून बरेच फलंदाज आता बघितलं गेलं तर पहिल्याच बॉलवरती सुरुवात करतात. ही सुरुवात जर आंतरराष्ट्रीयमध्ये बघितलं गेली तर वीरेंद्र सेहवाग नेहमीच अशी सुरुवात करायची. तो बॉल पाहत नव्हता, बॉलचा अंदाज घेत नव्हता, पहिल्या बॉलपासूनच अशी सुरुवात करायची. आणि असे अनेक आता क्रिकेट पाहतो आपण टेनिस क्रिकेटमध्ये की सुरुवात अशी करतात. ओव्हर झाल्यानंतर ना अतुल कातारा असेल स्ट्राईक एंडला फलंदाज. इथं मात्र पटका चांगला आहे, पाहूया बॉल जाईल का. हवाई सफर हा येतोय षटकार अतुल काताराच्या बॅटमधून देखील. सुरुवात केली षटकारांनी आणि 3-13 केलंच मात्र या संघाचं. 3 चेंडू 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिलं षटक पाहतो आपण. हा चेंडू लाईन पाहावी लागेल, पंच वळतात आमच्याकडं. इट इज अ वाईट. हा खराब चेंडू आहे. अतिरिक्त रन ॲड केली जाईल. टोटल पाहायला मिळतील 14 धावा धावफलकावरती. टीमची धावसंख्या 14. 3 चेंडूंचा फक्त खेळ झाला आणि 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. थोडंसं महागडं षटक. यावेळेस मात्र जबरदस्त फटका. काय क्रिकेटचं सौंदर्य, परंतु आउटफील्ड खराब आहे, आउटफील्ड खराब आहे. बॉल गेला नाहीये, फक्त सिंगल मिळाली. असं वाटलं होतं का लवकर बॉल ट्रॅव्हल होईल, बाउंड्री लाईन गाठेल, परंतु सिंगल मिळाली आहे. 15 धावा धावफलकावरती. स्ट्राईक रोटेट झाली आहे. दोन्ही फलंदाज अगदी चांगल्या प्रकारे खेळ करतात. इथे पुन्हा एकदा मोठा फटका, उंची जास्त, लांबी देखील तेवढीच. उत्तुंग षटकार, अगदी समालोचन कक्षाला मानवंदना घेत हा येतोय या ओव्हरचा तिसरा षटकार. मिळतात या ओव्हरमध्ये. हा तिसरा षटकार पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ झालाय. इथे देखील मिस टायमिंग. इथं संधी आहे, संधी आहे झेलची, पाहूया, परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. एक सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. तिसरीचा देखील प्रयत्न चालू आहे. षटक समाप्तचा इशारा पंचांकडनं आणि पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. टोटल पाहायला मिळतील धावफलकावरती धावा आपल्याला. चौकार आहे का? चौकार, ओके, चौकाराचा इशारा केलाय आणि षटक देखील समाप्त झालंय. म्हणजे या ओव्हरमध्ये धावा टोटल पाहायला मिळतील 25 धावा, 25. महागडं षटक पहिल्या षटकामध्ये. P1चं षटक, पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर खास करून दाखवली दोन्ही फलंदाज धीरज कातारा आणि अतुल कातारा, दोन्ही फलंदाजांनी. डीजे
तर पहिल्याच ओव्हरमध्ये 25 धावा आणि तुम्हाला 68 धावा क्लोज करायच्या आहेत. पहा 68 धावाच्या पुढे धावा गेल्या सामना जिंकला तर नक्कीच बाय असेल, हे देखील लक्षात ठेवायचं. आणि संधी आहे तुम्हाला आता. पहिल्या ओव्हरमध्ये आल्याच 25 धावा, अजूनही तुमच्याकडे 18 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज तयार असतील. गोलंदाजी ट्रॅकवरती सेकंड ओव्हर फेकण्यासाठी इरबाज हा गोलंदाज. शेवटच्या चेंडूवरती बघितलं गेल्या पहिल्या ओव्हरमध्ये संधी निर्माण झाली होती, परंतु कॅच जर ड्रॉप झाले आणि शेवटच्या बॉलवरती चौकार देखील पाहायला मिळाला. काय पंच केलाय, हा पंच षटकार. प्रेक्षक दाखवतात आम्हाला का हा षटकार आहे. या ओव्हरची सुरुवात देखील षटकारांनी पाहायला मिळते. जशी पहिल्या ओव्हरची सुरुवात झाली षटकारांनी, दुसऱ्या ओव्हरची देखील पहिल्याच बॉलवरती आला षटकार. षटकारांना मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 धावा, 31 लॉस. 31 धावा. अजूनही विकेट गमवलं नाहीये. विकेटची संधी होती ती गमवली मात्र, परंतु आत्ता मात्र इथून थांबणार नाही दोन्ही फलंदाज. आत्तापर्यंत विचार केला फक्त 7 चेंडूंचा खेळ झालाय. 7 मध्ये 31 बनल्या गेल्यास अजूनही भरपूर चेंडू शिल्लक आहे. 17 चेंडू शिल्लक आहेत. भरपूर धावा बनतील अशी आशा भरपूर कवडी स्पोर्ट्स नेवाडी या संघाकडे असेल. सेटू 11 तलोजा संघ त्यांच्या अगेन्स्ट केलं तर अजूनही तुमच्याकडेच देखील संधी आहे. चांगली गोलंदाजी करू शकता तुम्ही, धावा रोखू शकता. अजूनही वेळ गेली नाहीये. 7 चेंडू झाल्यात. मागील षटकामध्ये जर तुम्ही विकेट गेल्या तर चांगली गोलंदाजी करू शकाल. 31 आहे. 31 धावा. काय थर्ड अंपायर साठी का, पेकीसाठी का, आपल्या बॉलरसाठी का, 6 साठी. 6 षटकार दिला ना, तो षटकार दिलाय. चला चेक करू आपण. थांबा थोडा खेळ थांबा, चेक करू. षटकार आहे. पंच षटकार आहे. अगदी जो पडदा आहे त्याला टच झाला आहे बॉल. 31 धावा फलकावरती. इरबाज गोलंदाज. पहिल्या झुलवरती षटकार. सेकंड बॉल पाहूया कशा प्रकारची हाफ ट्रॅकरचा बॉल पडल्यानंतर मात्र सरळ विकेट किपरचा वेध घेतो. पंचांना मात्र इशारा करता हा चेंडू हाईट आहे, खराब आहे, ऑफ स्टंप सोडून जाणारा हा चेंडू आहे. एक धाव मात्र ऍड केली जाईल. 32 धावा फलकावरती. चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते हा संघ. पुन्हा हाफ टॅकेटचा आणि हुक केलाय जबरदस्त फाईन लेगला. हा येतो पुन्हा एकदा षटकार. फलंदाज अतुल कातारच्या बॅटमधून.
पहिल्या विकेटसाठी पाहिले आपण अतुल कातारा आणि धीरज कातारा याच्यामध्ये, आणि पहिल्या विकेटचं पतन धीरज कातारा मात्र बॅक टू द पवेलियन. 1 डाऊनसाठी गेलेला फलंदाज रोशन कातारा. पहिली सफलता इरबाजच्या नावावरती. चांगला टोटल बनवेल या मॅचमध्ये, त्यात मात्र शंका नाही. चांगली गोलंदाजी केली तर धावा रोखू शकतात, परंतु सेकंड ओव्हर पाहतो, सेकंड ओव्हर अजूनही समाप्त झाला नाही आहे. रोशन कातारा आला स्ट्राईकला. अतुल कातारा मात्र नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहतो आपण. त्याच्या बॅटमधून मोठे फटके पाहिलेत. नवीन फलंदाज पाहूया रोशन कातारा कशा प्रकारे फलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. हे मात्र वेगवान चेंडू होता. पंच बोलतात इट इज अ वाईट. लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू, आणखी एक वाईट. बरेच खराब चेंडू फेकले या ओव्हरमध्ये देखील. एक मात्र विकेट संपादन केली आहे ओव्हरमध्ये. टोटलचा विचार केला तर 41 धावा फलकावरती. इथं मात्र हरकी हाताने मोठा फटका मारण्याची संधी होती. अगदी स्लोअर गतीचा चेंडू टाकला होता. रोशन काताराला संधी दिली होती, परंतु बॅटची एज लागली आणि इथे मात्र कुठल्या प्रकारची धाव झाली नाहीये. आणि अशा प्रकारे मात्र 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 2 ओव्हर नंतर टीमची टोटल पाहायला मिळेल 41 धावा. नक्कीच हा सामना एकाडपाडा संघ देखील अगदी जवळून पाहत असेल, कारण की त्यांचा हाय स्कोअर 68 आहे. आमचा हाय स्कोअर क्रॉस करेल का हा संघ, कारण की 2 ओव्हरमध्ये बनल्या गेल्यात 41 धावा. अगदी जवळ येऊन टेपलाय. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळेल अतुल कातारा आणि नॉन स्ट्राईकला रोशन कातारा असेल. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती पाहायला मिळेल. गोलंदाज असेल, गोलंदाजी ट्रॅकवरती ताबीज हा गोलंदाज पाहायला मिळेल. इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की 2 षटक महागडं षटक पाहिलं आपण. पहिलं षटक आणि सेकंड षटक देखील. आता इथे मात्र धावा रोखल्या तर धावा कमी धावसंख्येवरती रोखू शकता. सलामीवीर फलंदाज मात्र धीरज बाद झालाय, परंतु सलामीवीर त्याचा साथीचा सलामीवीर मात्र अतुल कातारा अजूनही मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते. आणि तोच फलंदाज यावेळेस मात्र स्ट्रायकेलला असेल. पाहूया ताबीज हा पहिला बॉल. पंच बोलतात इटचा वाईट. आणखी एक एक्स्ट्रा धाव ॲड केली जाईल. 42 धावा फलकावरती. पहिलाच स्क्वेअर चेंडू फेकला गेला ताबीजचा. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता. फलंदाज देखील तेवढा हुशार आहे, चालाक आहे. त्याला देखील माहिती आहे कुठला चेंडू सोडून द्यायचा, कुठला चेंडूवरती मोठा फटका मारायचा. हा चेंडू पुन्हा वाईट. बॅक टू बॅक दुसरा चेंडू खराब फेकतो गोलंदाज ताबीज. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्याच अगोदर 2 षटकामध्ये धावा बनल्या गेल्या होत्या. त्या तिसरा षटक जशी सुरुवात झाली आहे आणि 2 चेंडू आणखी स्क्वेअर फेकले. फॉर द विकेट. आता यावेळी मात्र मिस टायमिंग आहे का नाहीये, उंची लांबी जाईल का, आणि यस हा गेला षटकार अतुल काताराच्या बॅटमधून. एकोणपन्नास धावा फलकावरती 49 धावा लागल्या गेल्या. या एका चेंडूवरती धावा खर्च केल्या त्या गोलंदाजांनी. तब्बल 8 धावा खर्च केल्या. 2 चेंडू वाईट फेकले, त्यानंतर आला षटकार आणि 49 धावा धावफलकावरती लागली गेली आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज महागडं ठरतो. पहिल्याच बॉलवरती 8 धावा, अजून 5 चेंडू फेकायचे आहेत आपल्या या ओव्हरमध्ये. हा चेंडू जबरदस्त ब्लॉकरमध्ये चेंडूची फेकी आणि अराउंड कार्पेट केले. चांगली फिल्डिंग इथे देखील पाहायला मिळते. फक्त सिंगल आली आहे. रोशन कातारा भरपूर घाई करतो. स्ट्राईक देण्याचं काम त्याचं आहे. असं वाटलं की अतुल काताराला जास्तीत जास्त स्ट्राईकला आणण्याचं काम करायचं, परंतु इथे डेंजरसला मात्र धोका निर्माण झाला असता. अतुल काताराला देखील सिंगल मिळाली आणि 50 धावा कंप्लीट झाली आहे. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 50 कंप्लीट झाली आहे. 50 धावा कंप्लीट. आई गावदेवी गौडी स्पोर्ट्स नेवाडी संघाच्या
तिसरं षटक मार्गस्थ असताना चांगला टोटल, अजूनही त्यांना चांगला टोटलकडे वाटचाल करायची आहे. रोशन कातारा नॉट आउट. ऑफिशियल पंच आहेत लालचंद गावण, वाघिलीवाडा. आमच्या समेत बसलेत बरेच वेळेनंतर विश्रांती. इथं मात्र ये स्टॉपेज, दुसरं विकेटचं पतन, सेकंड विकेट डाऊन. रोशन कातारा बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज नितेश कातारा हे पेंदरगावचे जावई आहेत. मैदानावरती सज्ज झालाय. 50 धावा कंप्लीट झाल्या. 50 धावानंतर सेकंड विकेटचं पतन झालं. स्ट्रायकरला फलंदाज पाहायला मिळेल नितेश कातारा. गोलंदाज पाहतो आपण ताबीज हा गोलंदाज. जबरदस्त चेंडूची पैकी यावेळीच मात्र ब्लॉकरमध्ये वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सक्सेसफुल पाहायला मिळते. लाजवाब कामगिरी. अशी गोलंदाजी सुरुवातीला केली असती धावा रोखता आल्या असत्या. पुन्हा एकदा काय रिप्ले पाहतो की काय. इथे मात्र डायरेक्ट हिट झाला असता, फलंदाज बाद झाला असता. इथं मात्र बॅकअप नाही, फिल्डरचं लक्ष नाहीये. इथं धावा वाचवायच्या आहेत, इथं धावा वाचवता आल्या नाही आहेत बाईच्या स्वरूपामध्ये. 52 धावा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली अंतिम टप्प्यामध्ये गोलंदाज ताबीजचं. दोन फलंदाज बाद झाले, धीरज कातारा आणि रोशन कातारा. परंतु सलामीचा फलंदाज अतुल कातारा अजूनही मैदानावरती नॉन स्ट्राईकला आहे. यावेळेस मात्र चांगली फिल्डिंग. फलंदाज बाद झालाय आणि तिसऱ्या षटकाचा देखील खेळ झाला समाप्त. 3 षटकाच्या अखेर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 52 धावा. 3 फलंदाज बाद. डीजे नक्कीच जर विचार केला 3 षटकामध्ये जबरदस्त फलंदाजी साकारली आहे आई गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाने. तिसरं षटक मात्र पाहिलं तर सेट 11 तलोजा संघाच्या नावावरती राहिलं आहे. 3 षटकामध्ये पाहतो आपण 52 धावा उभारण्यामध्ये यश संपादन केले. 3 फलंदाज बाद झाले, परंतु आता शेवटच्या षटकामध्ये धावा बनवावं लागतील. जर आपल्याला बाय मिळवायचे असेल तर शेवटच्या षटकामध्ये 17+ धावा बनवावे लागतील. 52 बनले आहेत आतापर्यंत. गोलंदाज तयार असेल गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचं षटक फेकण्यासाठी. हाणामारीचे षटक असेल, भरवेचे षटक असतील.
फरान हा गोलंदाज पाहायला मिळेल. समोर फलंदाज पाहतो आपण अतुलला, सलामीचा फलंदाज, आणि पार्थ पाटील. फरांचा पहिला बॉल फुल टॉस, अगदी शरीराचा वेध घेतला. काय बॉल फुलटस होता, फुलटॉ करायचा होता, परंतु बॅटच्या रनामध्ये आला नाही. थोडीशी वेदना झाली का? झाली असेल तर थांबा, थोडंसं दमलाय, थकलाय, कारण की सलामीला आलाय तो. चांगली कामगिरी केली आपल्या टीमसाठी त्यांनी. इथं मात्र दमला, थकला, त्याच्यामुळे त्याचा अंदाज देखील घेता आला नाही. लॉक फुलटच बॉल होता, नक्कीच बॅटच्या रनामध्ये आले असता तर बॉलला मात्र लेफ्ट भरपूर लांब घेऊन गेला असता, परंतु यावेळीच मात्र अगदी शरीराचा वेध घेतला. आलाय डॉट बॉल. 5 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या सत्रातील. 52 धावा धावफलकावरती. इथं मात्र टायमिंग आहे. चेंडू मात्र फिल्डर आलाय, कॅच ड्रॉप झाली, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केली गेलेत. 54 धावा धावफलकावरती. 4 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडू शिल्लक असतील. 54 धावा धावफलकावरती लागले. अतुल सलामीचा फलंदाज. दुपारचं सत्र पाहतो, थोडंसं गरमीचं वातावरण, या कारण मात्र थोडीशी थकावट जाणवते त्याच्यावरती. हा चेंडू वेगवान चेंडू होता, सरळ पडल्यानंतर मात्र खाली राहिला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. 3 चेंडूचा मात्र खेळ राहिलाय. 54 धावा धावफलकावरती. असं वाटलं होतं की एकाटपाडा संघाच्या हाय स्कोरमध्ये पुढे जाईल का हा संघ, परंतु 54 धावा आतापर्यंत थांबल्या. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, काही घडू शकतं, पाहूया. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये मोठे फटके आले तर. हा चेंडू देखील शरीराचा वेध घेतो. सिंगल मिळते या बॉलवरती देखील. बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल मिळाली. नवीन फलंदाज जो नॉन स्ट्राईकला होता तो आता मात्र स्ट्राईकला आलाय. पार्थ पाटील. पाहूया, जबाबदारी असेल आपल्यावरती. सांगितलं त्याला. इथं मात्र चांगला फटका पाहायला मिळते. तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. इथं मात्र सेकंड धाव कंप्लीट होईल. तिसरीचा प्रयत्न असेल का? आणि तिसरीचा देखील प्रयत्न. जिथे ही सिंगल होती तिथं मात्र 3 धावा झाल्या, मग 2 धावा एक्स्ट्रा झाला. बरेच आपण बघितलं कॅचेट ड्रॉप झाला, फिल्डिंग मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. नवीन संघ असेल, नवीन खेळाडू असतात, त्याच्यामध्ये सराव कमी असते आणि अशा कारणामध्ये हे मात्र पाहायला मिळते आपल्याला नेहमी. शेवटचा चेंडू असेल आता मात्र, आणि टोटल पाहायला मिळते यावेळेस मात्र 58. पहा, 58 टोटल. हा चेंडू आणि 58 टोटल पाहायला मिळाला. असं वाटलं होतं की एवढी स्पोर्ट 70 पर्यंत मजल मारेल, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. कौतुक करावं लागेल मात्र गोलंदाजाचं देखील. 58 धावसंख्येवरती रोखलं गेलं. अतुल एक सलामीचा फलंदाज होता, दमला होता, थकला होता. त्यानंतर मात्र दुसरे फलंदाजांना मोठे फटकेबाजी करता आली नाहीये. आणि आता मात्र 59 धावांचं लक्ष असेल सेटू 11 तलोजा संघासमोर.
तर जमजम प्रॉपर्टीजचे सर्वे सर्वा सफवान दिवान स्टार प्लॅनेट हॉटेलचे प्रोप्रायटर आहेत, त्यांचं या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि उद्या खरं तर आयोजकांना त्यांच्या वतीने दावत असणार आहे. सफवानजी दिवाण, आपण जिथे कुठे असाल कृपया या आपण स्टेजवरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तळोजी विभागामध्ये एक नामांकित असं या हॉटेल स्टार प्लॅनेटचे प्रोप्रायटर आहेत जमजम प्रॉपर्टीज सफवानजी दिवाण. उद्या त्यांच्याकडून आयोजकांना जेवण दिलं जाणार आहे. शेटू 11 तळोजी टीम मैदानाच्या आतमध्ये आपले सलामीचे दोन्ही प्रारंभिक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या प्लीज. फिल्डिंग लावून घ्या प्लीज, विनंती आहे. गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाळे, जास्त वेळ आपण घेऊ नका. फिल्डिंगसाठी त्वरित आपण मार्गक्रमण करा. दोन टीमच्या दरम्यान सध्या सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी खूप खूप धन्यवाद. आम्ही आज खरं तर जे 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळलेत त्या सर्वांचा आम्ही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. चला, यानंतर होणारा सामना असेल तो ओम नर्मदेश्वर गावदेवी किरवली आणि त्यांच्या विरुद्ध खेळतील शनिकृपा कोपरा. आणि यातून जिंकणारा संघ खेळेल गावदेवी चिंचवली टीम सोबत. आणि सर्वाधिक स्कोर हायेस्ट स्कोर बनवून पहिलाच बॉल आव्हानात्मक आतमध्ये येणारा बॉल इन स्विंग. एकटपाडा संघ या स्पर्धेत खरं तर पहिल्या फेरीत त्यांना बाय मिळाले. यानंतर होणारा सामना असेल यातून जिंकणारा संघ चिंचवली टीम सोबत खेळणार आहे आणि तो सामना नेक्स्ट असेल, हे लक्षात असू द्या. त्यानंतर आपण सामना खेळवणार आहोत तो शनिकृपा कोपरा आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल ते किरवली. इथे फटका चांगला आहे. वेट अँड वॉचची भूमिका. बॉल हवेत, फिल्डर बॉल खाली. पहिली सफलता. खरं तर असं वाटलं होतं काही क्षणासाठी बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर जाईल. हवेचा ओघ विरुद्ध दिशेला असल्या कारणाने बॉल थांबला आणि एक झेल त्या ठिकाणी टिपला गेला. फलंदाज बाद. पहिला धक्का शेटू 11 तळोजे टीमला. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाळीकडून.
इथे देखील पहा वेगवान बॉल, मोस्ट चॅलेंजिंग बॉल ऑफ द ओव्हर आव्हान या ठिकाणी मात्र देत असताना आतापर्यंत 4 बॉल डॉट रिलीज केलेत, 1 विकेट मिळवली आहे बॉलर प्रेम काथाराने. ऑलवेज तो खरं तर लीड करणं पसंत करतो ॲज अ बॉलर. प्रेम काथारा नेवाली टीमसाठी एक वरदान आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. 38 सर्कलच्या आतमध्ये फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. रोशन सिंगल एकदा मिळते. 5व्या बॉलवरती एक सिंगल रन आली. या सिंगलच्या मदतीने टीमची खरं तर श्री गणेशा होताना आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट या मॅचमध्ये आपण पाहतोय 59. इथे देखील आपण पाहू शकतो ऑप्शन पासून बाहेर जाणारा बॉल. तर अरफास या ठिकाणी मात्र बॅटिंग करतो आणि जमजम प्रॉपर्टीजचे सन्माननीय सफवान दिवान साहेबांकडून सलग 3 षटकारांसाठी 5,000 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी असणार आहे. सलग 3 षटकार 5,000 कॅश प्राईज. बॉल तयार. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल. ऑन साईडला खेळण्यात चांगला फटका आहे. मिड विकेटकडे फिल्डर सिंगल आली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 2 विकेट मिळाली 3 धावा. 3 वर 1 शेटू 11 तळोजा. म्हटलं जातं की संपूर्ण परिस्थितीवरती फुंकर मारण्याचं काम, जखमेवरती फुंकर मारण्याचं काम करतं संगीत. आणि हे चांगलं संगीत आपल्याला डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळतंय. थँक्स टू यू. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 3 आणि विकेट मिळाली 1. बॉलिंग करत असताना गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाळी या संघाला. शेटू 11 तळोजे टीम मात्र मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी भरपूर संघर्ष करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत धावा झाल्या 3. 1 विकेट त्यांनी मात्र गमावला आहे बॅटिंग करत असताना. महत्त्वाचा पहिला सलामीचा बॅटर अर्थातच ताहिर मात्र बाद झाला आहे. अदनान आणि अरफास मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि अरफाससाठी ही सुवर्ण संधी असणाऱ्या सलग 3 षटकारांसाठी सफवान दिवान यांच्याकडून 5,000 रुपयांचं कॅश प्राईज आहे. उचलून खेळायचा होता. पायावरती बॉल आदळला. लाऊड अपील. पंच सांगतात इट्स नॉट आउट. स्टार्ट ठेवू शकता पण सिंगल त्या ठिकाणी मात्र कन्वर्ट करणं फार गरजेचं होतं. इथे एक धाव झाली असती जर कॉलिंग प्रॉपर असता, परंतु एक संयमाचा निर्णय आपण म्हणूया दोन्ही बॅटर्स कडून. अरफाज आणि अदनान. इथे देखील खोला टाकला बॉल मिड विकेटकडे फिरला आहे. एक सिंगल धाव त्या ठिकाणी मिळते. बॉल हातातून सुटला होता. फिल्डर निघालाय आणि इथून मात्र काय घडतंय एकमेकांकडे पाहण्यापलीकडे पर्याय नव्हता. रोशन सांगतोय की मागे बघ, बॅट्समन निघालाय, विकेट मिळू शकते. आणि इथे दोन्ही वेळेस विकेट मिळाली असती. नशिबाने साथ दिली मी म्हणेन शेटू 11 तळोजे टीमचे या बॅटरला. अदनान गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाळी टीम म्हटलं की सातत्याने प्रचंड चर्चित अशी गौरी स्पोर्ट्सची स्पर्धा. नितेश शेट काथारा सातत्याने या विभागामध्ये समाज कार्य करत असतात. ऑन साईडला खेळलेत. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेखाकडे. फिल्डर त्या ठिकाणी नाहीये. रन मिळतील 4 आणि आला हा चौकार. चार रन आल्या. टीमची टोटल 4 ने पुढे सरकताना पाहायला म्हणजे 8 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. सेकंड ओव्हरमध्ये आतिशला आपण या ठिकाणी पाहतो. पहिल्या बॉलला डॉट, सेकंड बॉल सिंगल रन आली.
तिसऱ्या बॉलवर आलाय चौकारी. ते पहा अपील जास्त जोरात होती परंतु बॉल कदाचित कुठेही स्पर्श न होता सरळ विकेट किपरच्या हातात जातोय. कारण जरी स्पर्श कुठेही झाला असता तरी सुद्धा पंचांना खेळाडूंनी भाग पाडला असता अक्षरशः विकेट घेऊन मिळवण्यासाठी. कारण पायाला लागला असता तर कदाचित LB साठी अपील झाली असती. बाटेज असतात तरी सुद्धा अपील झाली असती. इथे देखील पहा थोडासा लांब ठेवलं होतं बॉलला तरी सुद्धा बॉलला बाहेरून खेचून मारलाय आणि फिल्डरच्या हातामध्ये बॉल जोपर्यंत बसेल तोपर्यंत 2 धावा यशस्वी पूर्ण केल्या जातात. 2 धाव्यांच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. सिंगल डबलचे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तुम्हाला विजयाची बिलकुल शाश्वती देऊ शकत नाही. मोठे फटके खेळावे लागतील शेटू 11 तळोजे टीमला. सातत्याने तळोजे हा भाग जो आहे हा प्रेक्षकांच्या गर्दीसाठी ओळखला जातो. ऑन साईडला खेळत गॅपमध्ये 1 टप्प्याची मदत घेऊन बॉल चालला फिल्डरच्या हातात आणि सिंगल 1 धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली 11 वरती. बॉल इथे मात्र संपला हा शेवटचा ओव्हरची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला आणि टीमची धावसंख्या आहे 11. 11 वर 1 विकेट गमावलाय शेटू 11 तळोजे टीमने. प्रत्येक संघाचा एक मास्टर माइंड नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो आणि सातत्याने पडद्या मागून सूत्र हलवणं ज्याला जमतं तोच खरा मास्टर माइंड. चर्चा करत होतो आपण तळोजे टीमच्या बॅटिंगची. 12 बॉलमध्ये आतापर्यंत धावा त्यांनी बनवल्यात फक्त 11. 59 धावांचं लक्ष तुमच्या समोर असताना आता 12 बॉल 48 करायचे आहेत. हे सध्या आव्हान भरपूर मोठे. प्रत्येक ओव्हरमध्ये 24 बनवायचे आहेत. ॲट लास्ट आम्ही तुमच्यापर्यंत ही देखील गोष्ट पोहोचवू शकतो की 12 बॉलमध्ये तुम्हाला 8 षटकार मारायचे आहेत. शक्य आहे, करू शकता. यू कॅन डू इट. धीरज कातरा बॉलिंगसाठी तयार आहे. बॉल हवेमध्ये बराच वेळ राहिला आहे. मिस टायमिंग होता परंतु फिल्डर बॉलपर्यंत पोहोचू शकले नाहीत. धाव मिळाली. ते 1 सिंगल. टीमची टोटल 1 ने पुढे जात असताना धावा झाल्यात 12. 47 अजूनही करायच्या आहेत. येणाऱ्या 11 बॉलमध्ये 47 धावांची गरज. 11 बॉल 8 षटकारांचा समावेश. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 4 सिक्सर पाहिजे. स्वर्गीय रोहितदादा प्रतिष्ठान पेंदर आयोजित ही क्रीडा स्पर्धा दिवस 2. उचलून खेळलेत. भरपूर उंच गेलाय. बॉलर सेस इट्स माय कॉल आणि इथून कॅच ड्रॉप. कॉटन बॉलची संधी होती परंतु बॉल एवढा उंच गेला होता की धीरज कातारा त्या बॉलकडे पाहत बसला आणि बॉल जोपर्यंत हातात लँड करेल तोपर्यंत त्याच्याकडे एक चांगलं कारण होतं की सूर्याची किरणे ही मात्र डोळ्यावरती आली. कॅच ड्रॉप झाला परंतु इथून 1 धाव सिंगल इथून मात्र पूर्ण केली गेली. स्ट्राईक रोटेट होतीये. इथे उचलून खेळलाय. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर बॉल खाली. आता होऊ शकते कॅच. येस इट इज. चांगला झेल. 2रा विकेट. शेटू 11 तळोजे टीमचा बाद होत असताना काहीशी निराशा आता त्यांच्या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिला फलंदाज ज्यावेळेस बाद झाला अपेक्षा होत्या वनडाऊनच्या फलंदाजाकडून. आता 2रा बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वतः शेटू. मध्ये शेटू व्हॉट अ शॉट यार. शॉट ऑफ द डे. पायावरचा बॉल फक्त पिक केला आणि मागे स्कूप करत असताना बॉलला उडवून दिलंय लॉंग लेगच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार.
पाहत असतो आणि तो नेहमी एक गोष्ट सांगतो की संघाच्या अडचणीमध्ये उभं राहणं हे फार महत्त्वाचं असतं. संघ काय परफॉर्मन्स करतोय नो मॅटर, परंतु संघ खेळतोय, आपली मुलं एन्जॉय करतात या क्रिकेटला, हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे. आणि जेव्हा जेव्हा शेट्टू 11 तळोजी टीमची मॅच एखाद्या मैदानावरती असते, एखाद्या स्पर्धेमध्ये हा संघ खेळतो, तेव्हा तेव्हा शेट्टूची आई त्याची मॅच ही टी व्हीवरती घरी पाहत असते आणि नेहमीच या गोष्टीचा उल्लेख तो प्रत्येक स्पर्धेमध्ये करतो. आणि आजही आल्या आल्या दमदार षटकाराने त्याने सुरुवात केली आहे. धीरज काथारा तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर, पायावरती बॉल आदळला आहे, परंतु एक धाव तर मिळाली आहे सिंगल. लेग बाईसचा इशारा, ओव्हरची समाप्ती, 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांमध्ये तळोजे टीमने धावा बनवल्यात ते म्हणजे 22. आता येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता आहे. हॉटेल स्टार प्लॅनेटचे देखील ते मालक आहेत, प्रोप्रायटर देखील आहेत. तर सफवान दिवान साहेबांचा व्यासपीठावरती आपण आमचे स्पर्धेचे अविभाज्य घटक विपुल दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन तर उद्या मात्र आमची जी आयोजक कमिटी आहे तर त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, तर आमचे दिवाण साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण कमिटीसाठी जेवणाची व्यवस्था केली. धन्यवाद दिवाण साहेब, असंच प्रेम तुमचं आमच्यावरती असू द्या. थँक्यू सो मच. चला किरवली संघाचे संगणक या, कारण मॅचेस आपण पाहिल्या तर मागे पुढे झाल्या होत्या, काही इक्वेशन असतील ते आपण क्लिअर करून लगेच टॉस आपण करणार आहोत. राजेश शेठ काठारा या आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. मुकेश शेलाटकर देखील मॅचचा आनंद घेत होते, त्याचं स्वागत आहे. रमेश दादा आपण देखील या ठिकाणी आल्यात, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर या किरोली संघाने घ्या आपण. बॉलर तयार आहे, बॉलिंग ट्रॅक वरती इथे आली आहे डॉट. अपील त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. येस, आताचा चेक. चेक केलं जाते या ठिकाणी निश्चितपणे काय घडते काय बिघडते, परंतु अंतर भरपूर दूर आहे. फेअर डिलिव्हरी आहे, चालू करा प्लीज. तिसऱ्या पंचाचा इशारा आमच्यापर्यंत आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. उचलून खेळायचा होता. पुन्हा बॉल चालला मिड विकेटकडे. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित, कोणतीही चूक नाही आहे. एक सिंगल आली. टीमची टोटल 1ने वाढते. धावा झाल्या 23. अजूनही बॉल बाकी आहेत या ओव्हरमधले 3 बॉलचा खेळ शिल्लक. धावा करायचा 36. 3 बॉल 36. इथे देखील उचलून खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाही आहे. काहीसे निराश आमचे तळोजेचे बरेचसे समर्थक, परंतु ते भरपूर क्रिकेट एन्जॉय करतात हे नेहमी पाहिले आपण. प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद, त्यांच्या समर्थकांचा भरपूर प्रतिसाद त्यांना मिळत असतो. हाफ ट्रॅकर बॉल इथेही मिस करून चालला आहे. आज अरफासला मात्र भरपूर मेहनत करावी लागली या संपूर्ण धावसंख्येसाठी. सफवानजी दिवाण साहेबांनी त्याला 3 षटकारांसाठी 5,000 रुपयांचं कॅश प्राईज ठेवलं होतं, परंतु ते देखील आतापर्यंत मिळवण्यासाठी भरपूर धडपड झाली. उशिराने होईना 1 षटकार आला आणि 6 धावांनी हा सामना संपलाय जरूर, परंतु बाजी मारली नेवाळी टीमने. अभिनंदन गौरी स्पोर्ट्स नेवाळी, आपलं मनपूर्वक अभिनंदन. पहिल्या फेरीतून आपण पोहोचल्या. दुसऱ्या फेरीमध्ये यानंतर होणारा सामना आपल्या भेटीला येतोय, जिथे आपण पाहू शकाल एकीकडे अजूनही आयोजकांच्या सूचनांचा आम्ही या ठिकाणी मात्र वाट पाहतोय. पाहूया नेमकं काय घडणार आहे, कोणता सामना असेल, परंतु जो सामना असेल तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. स्वर्गीय रोहित दादा भोईर स्मृती चषक 2025.